गंगा सेवन न करणाऱ्यास या सर्व गोष्टी असूनही जीवन साफल्य प्राप्त होत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोचवा गंगा महात्म्य मातेचं. 50वं पुष्प पण असते, तेच पुस्तक आहे. वाराणसी महत्त्व वर्णन. श्री स्कंद म्हणाले, महात्मा महाभाग अगस्ती राजा भगीरथाने आपल्या आजोबांच्या उद्धारासाठी जे महादेवाची आराधना केली व आपल्या पूर्वजांना उद्धार करण्याचा निश्चय करून त्याने महान तपस्व्याद्वारे त्रिवर्गागामिनी गंगेला भूमंडलावर आणलं. त्रैलोक्य ही मनात धरून त्याने मणिकर्णिकेला होती तेथे गंगा आणली. भगवान शंभूचे आनंदकानन हरी चक्रपुष्पहरणी ब्रह्मलोकाचे सुक्षेत्रा येथून दीपावलीच्या वंशातील राजाने पुढे पुढे जाऊन ह्या गंगेला प्राप्त केले. त्या निर्वाणाचे काशन गेलं. त्या स्थानाला म्हणूनच महाक्षेत्र काशी असे नाव प्राप्त झाले. भगवान शंभूच्या सातत्याने हे स्थान अविमुक्त झाले. प्रथमच परम अनर्घ्य जांबुवंत स्वयंभू होते. मग वारितार हरी संगत अशा क्रमाने अत्युत्तम बनत गेले. चक्रपुष्पाने तीर्थाधीच फलदायी होते. त्यातून शंभूच्या मणिक श्रवण भूषणाचे अधिक श्रेष्ठ बनले. अनर्घाने मुक्ती देणार होतेच. गंगा आल्याने ते अधिकच फलदायी झाले. देवासाठी एक क्षेत्र निष्प्राप्य बनले. अनेक कल्याणकारी कार्य करून क्षणाभरात काशीतील पूर्व पुण्यरूपी अमृत प्राप्त होते. वेदांत त्यांना अभ्यास वाचून सांख्य योग यावरून काशीत राहणारा अमृत प्राप्त होते. कारण निर्मूल करणारे ज्ञान प्राप्त करण्यावाचून शशीमौली शिवांच्या प्रसादाने काशी निवास संपलण्य वसावन होते. यज्ञ अयज्ञाद्वारे कलेवराचा त्याग करणारा तारक्याच्या उपदेशाने काशी निवासी अमृतप्राप्ती करतो. त्याग हेच एक तप आहे. तोच एक योगाभ्यास आहे. त्यामुळे निर्माण व सौख्य प्राप्त होते. महान दृष्टकृत्या करणारा भारवाहक हेला गंगा व काशी सानिध्यात परमपद मिळून गेला. यम इंद्र व अग्नी यांनी पुढाकार घेऊन सर्व देवांनी मुक्तिपदाचे रक्षण केले. देहान दृष्टी प्रवेशाला अडवण्यासाठी ध्वनी निर्माण केली. पश्चातात येणारी विघ्न निवारण्यासाठी वर्णा हीची रचना केली. ती दक्षिणा दिग्भागी स्थापिली. दिग्भागी शशी शेखराने स्वतः द्वापराची नियुक्ती केली. या संदर्भात घडलेला एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्रतेची विनंती आहे. कमेंट्स करा. ज्ञानव्यापी महात्म्य जास्तीत जास्त लोक पोहोचवा. त्यामुळे इतर लोकांची सेवा केल्याचा मला फायदा होईल, तुम्हालाही फायदा होईल. ज्ञानव्यापी महात्म्य. आता ज्ञानव्यापी महात्म्य सध्या ज्ञानव्यापीचा मोठा विषय चालू आहे. कधीच त्याच्याबरोबर असं मी वाचलेलं नाही पहिले कधी, तरी पण आपण बघूया त्यात काय. महर्षी अगस्त्य आपण ज्ञान तीर्थाबद्दल कृपा करून काही सांगा. ज्ञानव्यापी. स्कंद म्हणाले, घटोद्भाव याला ज्ञानव्यापी म्हणून ओळखतात. अनादिकाली देवयुगात श्री शंभूदेव फिरत फिरत या ठिकाणी येऊन पोचले. तो काल असा होता की मेघ वर्षत नसत, अर्थात नद्या वाहत नसत, स्नानादी कारासाठी जल उपलब्ध नसे, फक्त खारे पाणी स्थित होते. पृथ्वीवर जे काही मानव होते त्यांनाही जल दुष्प्राप्य होते. आनंदकारण महाश्मशानातील क्षेत्र उजाड अवस्थेत होती. सुप्त अवस्थेतील जंतूंचे प्राण्यांचे तर हेच क्षेत्र होते. यावेळी महालिंग प्रगटले होते. ऋषी सिद्धयोगी गंधर्व अप्सरा नागकन्या किन्नर देवगण सर्वजण या महालिंगाचे पूजन करू लागले. त्यावेळी वैशानाच्या महालिंगाचे दर्शन घेऊन रुद्राला वाटले शीतलधरांनी या महालिंगाला स्नान घालावे, म्हणून ते दक्षिण दिशेला आपल्या त्रिशूळाने खणून एक प्रचंड कुंड तयार केले. तेव्हा त्यात पृथ्वीच्या आवरणातील जल निर्माण झाले. ते जल सत्पुरुषाच्या मनाप्रमाणे स्वच्छ, शीतल व तेजस्वी तसेच पवित्रही होते. अमृतापणे रुची असलेले गायीच्या गंगाप्रमाणे मऊ व सुखस्पर्शी निष्पाप बुद्धीप्रमाणे गंभीर तरल सुगंधी आणि यापूर्वी असे कोणीच न पाहिलेले असे ते जल होते. सहस्रधाऱ्यांनी कलाशाने भगवान शंभूने त्या लिंगाला स्नान घातले, म्हणजेच अभिषेक केला. अर्थात यामुळे ईशान्य प्रसन्न झाले. ईशान प्रसन्न व ते म्हणाले, तुझ्या या अभिषेकाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. हे कार्य तू फार महान असे केले आहे. यापूर्वी कोणीही असे केले नव्हते, म्हणून तू वर माग. तेव्हा रुद्राने म्हणाले, हे देवश, जर आपल्या रूप प्रसन्न झाला आहात तर आपल्याच नावाने हा अतुल्य अनुपम असे हे तीर्थ व्हावे. ईशान म्हणाला, शिवतीर्थ म्हणून हे सर्व तीर्थात शिरोमणी आहे असे तीर्थ होईल. शिव म्हणजे ज्ञान व ते देवद्रवभूत होऊन ज्ञानोदित नावाने त्रिलोक्यात प्रसिद्ध होईल.
व याच्या दर्शनाने स्पर्शाने आचमन व तर्पण झालं पाळाने मनुष्य कृतकृत्य होईल. त्यामुळेच